तेव्हा बाबासाहेब आंबेडकर उद्देशून आपल्या लोकांना म्हणतात, तुम्ही ते भाषण सुद्धा वाचलं असेल, आपल्या त्या नवदीक्षित बौद्ध लोकांना उद्देशून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. बाबासाहेब म्हणतात, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे, बाबासाहेबांचं स्टेटमेंट लक्षात ठेवा, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे ही सर्वोत्तम मानव सेवा आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी तालुका भिवापूर सोमनाळ या गावामध्ये संपन्न होत असलेल्या या जाहीर धम्म दिसना कार्यक्रमाच्या निमित्ताने या धम्म विचार मंचावरती उपस्थित माझ्या समवेत पूजनीय भदंत करुणानंदजी महाथेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो, मुख्य संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, इतर सर्व सब्रह्मचारी भिक्खूगण आणि या जाहीर धम्म देसनेच्या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्म देसनेला सुरुवात करीत असताना करण्यापूर्वी मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो, मंगल आशीष अर्पण करतो. विशेषतः आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप ज्यांच्यामुळे प्राप्त झाला, हे महापुण्य ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांना प्राप्त होत आहे, असे आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्रद्धावान उपासक मिलिंदजी धोंगळे, अनिकेतजी तांबे, त्यांचा परिवार, मी विशेषतः यांच्या प्रती विशेष मंगल कामना अर्पण करतो. आणि तुम्हाला सुद्धा मी सूचना करेल की एकदा त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, साधुवाद सुद्धा दिला पाहिजे, की कारण कुठे औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर कुठे, नागपूर कुठे, आणि नागपूरच्या पुढे भिवापूर कुठे, आणि सोमनाळा गाव कुठे, 500 किलोमीटरचा प्रवास करून औरंगाबादवरून आम्ही इथे आलेल्या, जर कदाचित तुम्ही आम्हाला बोलवलंच नसतं तर कदाचित आम्ही इथे आलो पण नसतो. युट्यूबच्या माध्यमामुळे समग्र महाराष्ट्रभर लोक आमची धम्मदेसना ऐकतात, प्रवचन ऐकतात, तुम्ही सुद्धा ऐकत असालच. लोकांना असं वाटते की युट्यूबवर ज्यांना आपण ऐकतो, ज्यांना आपण पाहतो, ते खरंच आहे का, म्हणजे ते भंतेजी खरोखर आहेत का, काय AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सीने बनवलेलं काय, काय खरंच आहेत की काय. न कधी कधी फोन करतात, भंतेजी तुम्ही खरंच भंतेजी आहात का? हो ताई, आई आम्ही खरंच आहोत, ते टीव्हीवर जे पाहतो आम्ही, तुम्हीच आम्हीच आहोत म्हटलं. तुम्ही ते आम्हीच आहोत, मग आमच्याकडे या ना, तुम्ही आम्हाला सुद्धा पुण्य करू द्या ना, आमच्या गावाला या भंतेजी, भोजनदान द्यायचं आहे, चिवरदान द्यायचं आहे,
अमकं ढमकं हे सगळं दान द्यायचं, पण ते आम्हाला पण दान पुण्य करू द्या ना. असे अनेक लोक महाराष्ट्रावर भेटतात आम्हाला. अगदी मुंबई पासून नागपूरपर्यंत समग्र महाराष्ट्रभर लोक अशी आता तयार होत आहेत बघा. म्हणजे आम्ही स्वतः या गोष्टीचं चिंतन करतो. करोनाचा काळ निघून गेला, म्हणजे तुम्ही स्वतः या गोष्टीचं चिंतन करा की म्हणजे हा सोशल मीडिया जेवढा ऍक्टिव्ह नव्हता अगोदर, तेव्हा धम्म प्रचाराला गती फार कमी होती. धम्म प्रचाराची गती फार कमी होती. परंतु जेव्हापासून युट्यूब आणि सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालेले आहेत, आम्ही सुद्धा त्याच्यावरती ऍक्टिव्ह झालो, युट्यूब चॅनल सुरू केले, तर एकतर बघा आपले स्वतःचे टीव्ही चॅनल नाही आहेत का हो? आता तुम्ही लॉर्ड बुद्धाचं नाव घ्याल, पण मला सांगा एका त्याच्यावर पण ते दुसरं कधी बघितलं मी एकदा, पण तेही गेलं कामातून. स्वतःचे आपले टीव्ही चॅनल नाही आहेत की ज्याच्यावर धम्माचं काम होत आहे. स्वतःचा प्रिंटिंग मीडिया सुद्धा नाहीये. स्वतःचा पेपर जो महाराष्ट्रावर वितरित होता असा स्वतःचा प्रिंटिंग मीडिया सुद्धा नाही आहे की ज्याला आपण हक्काने म्हणू शकतो की हा आपला आंबेडकर विचारांचा पेपर आहे. म्हणजे स्वतःचा टीव्ही चॅनल नाही आहे, स्वतःचा मीडिया नाही आहेत. हे युट्यूबचं माध्यम असं तयार झालेलं आहे बघा. एक नातं जुळलं बघा तुमच्या आणि आमच्यामध्ये. धम्म प्रचाराकरिता थोडी गती मिळाली आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोक या धम्माच्या प्रवाहामध्ये येत आहेत. यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे केवळ सांगायचं म्हणून सांगत नाही, बोलायचं म्हणून बोलत नाही, बिलकुल दुमत नाही आहे. माझा पूर्ण विश्वास आहे, बिलकुल नो डाऊट पूर्ण विश्वास आहे. असे अनेक लोक आम्हाला भेटतात. भेटल्यानंतर असं हात जोडतात, कधी कधी रडतात सुद्धा, हात जोडतात आणि हात जोडून आम्हाला म्हणतात, भंतेजी मी अगोदर हिंसा करत होतो, चोरी करत होतो, व्यभिचाराच्या मार्गाने जात होतो, खोटं पण खूप बोलत होतो, निंदा नाराजगी करायचो. काही लोक भेटतात, भंतेजी दारूचं इतकं भयानक व्यसन लागलं होतं, परिवार बेचिराख झाला, परिवाराची राख रांगोळी झाली, माझं जीवन बर्बाद होता राहिलं. पण भंतेजी जेव्हापासून मी तुमची धम्मदेसना तुमचं प्रवचन ऐकायला सुरुवात केली, कंटिन्यू ऐकत गेलो, सकाळ दुपार संध्याकाळ. काही स्त्रिया तर अशा पण आहेत, पोळ्या बनवता नमो तस सुरू झालं. असं तुमच्यापैकी कोणतरी असेल ना, कामं करता मोबाईल लावून द्यायचा, प्रवचन ऐकत राहायचं, कामं करत राहायचं. तर असे लोक आम्हाला भेटतात की भंतेजी म्हणजे जीवन बर्बाद होता राहिलं, तुमचे प्रवचन ऐकले आम्ही, ऐकत मनाला गोडी लागली आणि पुन्हा प्रवचन ऐकत गेलो आम्ही. सकाळ दुपार संध्याकाळ, रात्री झोपण्यापूर्वी प्रवचन ऐकायचं, सकाळ झाली की प्रवचन ऐकायचं. प्रवचन ऐकता मनामध्ये एवढा बदल झाला, म्हणते मी माझं व्यसन सोडलं म्हणे. व्यसन सोडलं म्हणे. दारूमुक्ती आंदोलन कमी पडलं नाही, ते केंद्र कमी पडलं नाही, ते कोणती दवाई टाकून पितात तेही कमी पडलं नाही, भंतेजींचं प्रवचन कामी आलं म्हणे. दारूचं व्यसन सुटलं म्हणे आमचं. जे लोक हिंसा करत होते त्यांनी हिंसेचा मार्ग सोडला, फक्त प्रवचन ऐकून. जे चोऱ्याच्या गाड्या करायचे त्यांनी फक्त प्रवचन ऐकून बघा परिवर्तन केलं. त्यांनी चोरीचा मार्ग सोडला. जे व्यभिचारी मार्गाने जायचे त्यांनी व्यभिचाराचा मार्ग सोडला. जे निंदा नालस्ती करायची त्यांनी तो निंदा नालस्तीचा मार्ग सोडला. सर्वात मोठं दारूचं व्यसन ज्यांना लागलं होतं ना, म्हणजे फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही, हे आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं हो. पती पत्नींचे नातेसंबंध खराब होता राहिले. प्रवचन ऐकून पती सुधारला, पत्नी सुधारली, आता गुन्हा गोविंदानं प्रेमाने राहतात. बहीण भावाचं नातं सुधारलं, भावाचं नातं सुधारलं, बहिणीचं नातं सुधारलं. केवळ प्रवचन ऐकून हे परिवर्तन झालंय बघा. मी कधी या गोष्टीचं चिंतन करतो की अनेक वर्ष गेले की लोकांना आतापर्यंत धम्म नाही समजला, पण जेव्हा धम्म समजतो ना, जेव्हा धम्म आपण ऐकतो, धम्म आपल्याला समजतो, तर बघा किती मोठं परिवर्तन होते. मग केवळ एका साधारण भिक्षूचे आपण धम्मदेसना ऐकून जर आपल्यामध्ये एवढं परिवर्तन होत असेल, तर विचार करा बरं, 2500 वर्षांपूर्वी जेव्हा भगवान बुद्ध प्रवचन करत असतील, तेव्हा लोकांचं मन कसं परिवर्तन होत असेल. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अशा भारदस्त वाणीमध्ये भाषण करत असतील, काय लोकांचं रक्त सळसळ करत असेल. महापुरुषांमधला सर्वात मोठा गुण असतो, त्रिपिटकात तर असं वर्णन आलेलं आहे की जर एखादा व्यक्ती चालत आहे, चालता त्याने जर भगवान बुद्धांना बघितल्याबरोबर थांबून जायचं. एवढं बुद्धांचं व्यक्तिमत्व, बुद्धाची पर्सनॅलिटी एवढी आकर्षक होती. चालता व्यक्ती थांबून जायचा.
थांबला की खाली बसायचा गुडघ्यावरती, गुडघ्यावर बसला की लगेच छातीशी असं हृदयाजवळ हात जोडायचा, अभिवादन करायचा आणि म्हणायचा की आजपासून मला आपला आजीवन उपासक म्हणून स्वीकार करावे, मला दीक्षा द्यावी, मला भिक्षू बनवावं. किती मोठं परिवर्तन हो. केवळ बुद्धाच्या दर्शनाने लोकांमध्ये परिवर्तन होत होतं. अशी अनेक उदाहरणं आम्ही त्रिपिटकामध्ये पाहतो आणि आजही काही बदल झालेला नाही. फक्त धम्मापर्यंत आपण पोहोचलेलो नाहीयेत किंवा धम्म आपल्यापर्यंत आलेला नाहीये. पण जे जे लोक धम्म ऐकतात, धम्म वाचतात, धम्माचं आचरण करतात, त्या लोकांमध्ये परिवर्तन झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. सांगायचं म्हणून सांगत नाही बघा. म्हणजे धम्माची किती गरज आहे आपल्याला हे तुमच्या लक्षात येईल. किती गरज आहे आपल्याला. उपकार आहे तो त्या महामानवाचे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. म्हणजे बाबासाहेबाची पायधूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. होऊ शकतो का? पायधूळ समजते ना? पायाच्या नखाची धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. एवढा त्याग, एवढा संघर्ष, एवढी मेहनत करून एक महामानव आपल्या सर्वांच्या जीवनाचं सोनं करतो. मी ज्या धर्मात जन्मास आलो त्या धर्मात मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मास यावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे माझ्या हातात आहे. ही धर्मांतराची घोषणा 1935 मध्ये केली, खरी ठरवली 14 ऑक्टोबर 1956 याच नागपूरच्या दीक्षाभूमीवरती. आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. परंतु बांधवांनो, तो जो दिवस आहे ना 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवशी आपला जन्म झाला, तुम्ही वाढदिवस साजरे करता ना, आपला वाढदिवस त्या दिवशी आहे. तो आपला जन्मदिवस आहे बघा. तो दिवस उगवण्यासाठी बाबासाहेबांनी किती संघर्ष करावा लागला. सहजासहजी ते झालं नाही. त्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. आपल्या सर्वांना बौद्ध बनवण्यामागे बाबासाहेबांचा खूप मोठा संघर्ष आहे. ते बाबासाहेबांना वाचलं पाहिजे की हा दिवस 14 ऑक्टोबरचा दिवस आपल्या जीवनात उजाळण्यासाठी बाबासाहेबांना किती कठोर परिश्रम करावे लागले. हे सहजासहजी झालं नाही. अगदी तारुण्यामध्ये असताना बाबासाहेब, म्हणजे आपल्या आजच्या समाजातले तरुण बघा, यंगस्टर्स बघा, अगदी बाबासाहेब तेव्हा 24-25 वर्षांचे आहेत. त्या वयात असताना बाबासाहेबांच्या मनामध्ये येते की माझा समाज दुखी आहे आणि या समाजाचं दुःख दूर होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मूक नायक नावाचं पत्रक सुरू करतात. तुम्ही जर वाचलं असेल तर मूक नायक ते पाक्षिक होतं. मूक नायक नावाचं पाक्षिक सुरू करतात, वर्तमानपत्र बघा. कधी वयाच्या 24-25व्या वर्षी अगदी यंग असताना. कशासाठी? की आपल्या समाजामध्ये ते दुःख पाहतो आपण. आपला समाज जो दुखी आहे, गुलामीत आहे, मानसिक गुलामीत आहे, हे लोकांना समजलं पाहिजे. लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे की आपण गुलामीत आहोत, दुःखात आहोत, याची जाणीव झाली पाहिजे. मूक नायक पाक्षिक सुरू केलं बघा. किती त्याग होता बाबासाहेबांचा. खाण्यासाठी पैसे नव्हते पण पाक्षिक सुरू केलं हो बाबासाहेबांनी. आजचे यंगस्टर्स बघा, वयाच्या 25व्या वर्षी जे असतात ते कुठे आहेत? आणि वयाच्या 25व्या वर्षी असणारे बाबासाहेब तुम्ही बघा, त्या वयात बाबासाहेब आंबेडकरांनी पाक्षिक सुरू केलं. समाजाला जागृत करण्यासाठी पैसा नव्हता. बाबासाहेबांना लोन घ्यावं लागलं बँकेकडून. एक वेळ तर अशी आली की कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज अगदी चहा प्यायला बसले कोल्हापूरच्या त्यांच्या राजवाड्यामध्ये. त्यांच्यासमोर बाबासाहेबांनी तयार केलं ते पाक्षिक होतं. शाहू महाराज ते पाक्षिक असं हातात घेऊन वाचतात आणि इम्प्रेस होतात, प्रभावी होतात. अरे डॉक्टर B.R. आंबेडकर, हु इज ही? कोण आहे हा? इतके प्रखर लेख त्याने लिहिले. कोण आहे हा? आपण याला मदत करायला पाहिजे. म्हणून बघा, छत्रपती शाहू महाराज पाहिजे ना तुम्हाला, कोल्हापूर संस्थानाचे राजे होते ते. कोल्हापूरवरून मुंबईच्या डबक चाळीमध्ये बाबासाहेबांना भेटायला जातात. तिथे जातात त्या डबक चाळीमध्ये लोक असं आजूबाजूला जातात. अरे बघा बघा, अरे शाहू महाराज आले बघा. कारण ते जे महाराज असतात ना, ते सहजासहजी लोकांमध्ये जात नाहीत. अरे डबक चाळीमध्ये शाहू महाराज आले. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. शाहू महाराज रथातून खाली उतरतात, बाबासाहेबांच्या घरामध्ये प्रवेश करतात आणि हसत खेळत म्हणतात, रमाईला म्हणतात की रमाईच्या हातचा आम्हाला चहा मिळेल का? रमाई सुद्धा लाजत आतमध्ये चहा बनवण्यासाठी
बाबासाहेब सुद्धा आश्चर्यचकित होतात की काय आज माझ्याकडे गरीबाकडे म्हणजे शाहू महाराज आले. बाबासाहेब त्यांना बसण्याची विनंती करतात. शाहू महाराज बसतात त्या ठिकाणी आणि पहिली शाबासकी बाबासाहेबांना देतात. पहिली शाबासकी बाबासाहेबांना देतात. बाबासाहेबांची स्तुती करतात आणि हळूच उठतात. एका पॅकेटमध्ये काही पैसे होते, ते पैसे बाबासाहेबांना ते मूक नायक पाक्षिक सुरू राहू द्यावं त्याला मदत म्हणून शाहू महाराज ते बाबासाहेबांना देतात. बाबासाहेबांची स्तुती करत असताना शाहू महाराज म्हणतात की डॉक्टर बी आर आंबेडकर, तुम्ही जे हे मूक नायक पाक्षिक सुरू केलेलं आहे अगदी उत्तम आहे आणि त्यासाठी माझ्याकडून हे सहकार्य आहे. बाबासाहेब छत्रपती शाहू महाराजांच्या प्रती अगदी विनम्र असतात आणि म्हणतात की मी किती भाग्यवान आहे की आज माझ्याकडे एवढे मोठे राजे, म्हणजे माझ्याकडे एवढे मोठे राजे, कोल्हापूर संस्थानाचे राजे माझ्याकडे आलेले आहेत. हे माझं किती अहोभाग्य आहे. बघा शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणतात अरे आम्ही कसले राजे. काय म्हणतात शाहू महाराज, बघा अहो आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे आहोत. बरोबर आहे ना. परंपरेनं ते मुकुट, राजाचा मुकुट शाहू महाराजांना मिळाला होता. शाहू महाराज म्हणतात आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे आहोत. तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात. एक परंपरेचा राजा फक्त ज्ञानाच्या राजाला भेटायला आलेला आहे. काय स्तुती केली शाहू महाराजांनी बघा बाबासाहेबांची. बाबासाहेबांची भरभरून स्तुती केली शाहू महाराजांनी आणि भरभरून मदत सुद्धा केली. एवढे विद्वान बाबासाहेब आंबेडकर या सामाजिक चळवळीमध्ये उतरतात. शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ आपल्या समाजाचा उद्धार व्हावा यासाठी सामाजिक चळवळ उभी करतात, राजकीय चळवळ उभी करतात, सांस्कृतिक चळवळ उभी करतात. सर्वतोपरी चळवळ उभी करून सर्व काही संघर्ष केल्यानंतर आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी जे वयाची 64 म्हणजे वयाचे 65 वर्ष बाबासाहेबांचं आहे, त्या वयामध्ये बाबासाहेब आंबेडकर सरते शेवटी भगवान बुद्धांना शरण जातात. बुद्ध धम्माची दीक्षा घेतात. आपल्या सर्वांना बौद्ध बनवतात. हा जो दिवस आहे 14 ऑक्टोबर 1956 दिवस, हा दिवस उगवण्यासाठी बाबासाहेबांना मोठा संघर्ष करावा लागला. बांधवांनो, खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर तेव्हा बाबासाहेब आंबेडकर उद्देशून आपल्या लोकांना म्हणतात, तुम्ही ते भाषण सुद्धा वाचलं असेल, आपल्या त्या नवदीक्षित बौद्ध लोकांना उद्देशून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. बाबासाहेब म्हणतात बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे. बाबासाहेबांचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे ही सर्वोत्तम मानव सेवा आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. काय म्हणतात बाबासाहेब? बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे ही सर्वश्रेष्ठ मानव सेवा आहे. बाबासाहेबांनी या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय उद्देशून सांगितलेलं आहे? मानव सेवा. आपण सगळे सेवा करतो बघा. काही लोक बघा सेवा करतात. जे लोक भुकेलेले आहेत त्या भुकेल्या लोकांना अन्न देतात आणि म्हणतात आम्ही अन्न सेवा केली. बरोबर आहे. जे लोक तहानलेले आहेत त्या लोकांना आपण पाणी दिले की म्हणतो आम्ही बघा तहानलेल्याला पाणी दिलं, आम्ही मानव सेवा केली. ज्या लोकांकडे घालायला कपडे नाही आहेत, वस्त्र नाही आहेत, त्यांना वस्त्र दिले, कपडे दिले, आपण म्हणतो की बघा आम्ही मानव सेवा केली. ही मानव सेवा आहे. अन्नाची सेवा, पाण्याची सेवा, वस्त्रांची सेवा, ही सगळी सेवा, निवाऱ्याची सेवा, ही सगळी सेवा सर्वश्रेष्ठ आहे. पण याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ जी सेवा आहे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही सर्वोत्तम मानव सेवा आहे. आता ही मानव सेवा आपल्या सर्वांना करायची आहे. सर्वोत्तम मानव सेवा ही सर्वोत्तम. आणि कशी मानव सेवा आहे? धम्माचा प्रचार प्रसार करणे ही मानव सेवा आहे. जेव्हा एक व्यक्ती तुम्हाला अन्न देतो तेव्हा तुमचं पोट भरते, पुन्हा तुम्हाला भूक लागतेच ना. बरोबर आहे. एक व्यक्ती तुम्हाला पाणी पाजतो, तुमची तहान भागवतो, पण थोड्या वेळाने पुन्हा तुम्हाला तहान लागते. बरोबर आहे.
किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कपडे दिले असेल घालण्यासाठी, या परिधान करा कपडे, किती दिवस लागतील ते कपडे? मी सेवा केली म्हणतो, किती दिवस? 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर. त्याच्यानंतर ते कपडे सुद्धा जीर्ण होतील, फाटतील. ही जी भौतिक वस्तू दिल्यानंतरची जी सेवा आहे, ही सेवा टिकाऊ नाहीये. चिरकालपर्यंत किंवा जीवनभर पर्यंत त्या माणसाला सुखी करणारी नाहीये. कारण भौतिक वस्तू आज आहेत, उद्या नष्ट होतात. भौतिक गोष्टी आज आहेत, उद्या नष्ट होतात. पण जर तुम्ही त्याच व्यक्तीला तथागतांच्या धम्माचा उपदेश करता, तो व्यक्ती तो धम्म ग्रहण करतो, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होते आणि परिवर्तन झाल्यानंतर तो व्यक्ती दुःखातून मुक्त होतो. ह्या दुःखातून मुक्त होण्याच्या सेवेला मानव सेवा असं म्हटलेलं आहे. आणि ही मानव सेवा तुम्हा सर्वांना करायची आहे. बघा, ही सर्वात मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावरती दिलेली आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवल्यानंतर बाबासाहेब पुढील केवळ 2 महिन्यांपर्यंत जगले. तेव्हा तर आपला समाज नवीन होता. आज तरी बघा, तुम्हाला एवढे सारे भिक्षू या ठिकाणी पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेस त्या नवदीक्षित बौद्ध लोकांना, म्हणजे जे लोक नेमकंच 50 दिवसांपूर्वी बौद्ध झालेले आहेत, त्या लोकांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा? कारण बाबासाहेबांनी तर आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आणि अगदी 50व्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1956 बाबासाहेब आपल्या सर्वांना सोडून गेले. कितीतरी अडचणी होत्या, कितीतरी प्रश्न होते. काय करायचं आता? आता आम्ही आमचं शिक्षण घेत बसायचं की धम्माचा प्रचार प्रसार करायचा? आम्ही आमचं घर सुधरवायचं की आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करायचा? नोकऱ्या लावायच्या, नोकऱ्या घ्यायच्या की धम्माचा प्रचार प्रसार करायचा? काय करायचं तरी काय? असे अनेक प्रश्न होते. बघा, आज जसं बघा तुम्हाला एवढा मोठा भिक्खू संघ दिसतो, या परिसरामध्ये एवढा मोठा भिक्खू संघ आहे, व त्या काळात भिक्खू संघ सुद्धा नव्हता ना धम्माचा प्रचार प्रसार करायला. ही किती मोठी जबाबदारी होती बाबासाहेबांनी दिलेली, की हा धम्म नवीन आहे तुमच्यासाठी आणि सर्वात मोठी जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे. मी तर म्हणतो, या पृथ्वीवर कोणत्याच धर्मगुरूवरती एवढी जबाबदारी नाही आहे की जेवढी जबाबदारी आम्हा भिक्खू लोकांवरती आहे. इतर धर्मगुरूंची एवढी जबाबदारी नाहीये. त्यांना धम्म प्रचार प्रसार करण्याची गरज नाहीये. पण सर्वाधिक जबाबदारी आम्हा भिक्खू संघावरती आहे. एवढंच काय, जेवढी जबाबदारी इतर धर्म अनुयायांवरती नाही आहे, त्यापेक्षा जास्त जबाबदारी तुम्हा सर्व उपासक उपासिकांची आहे. बघा, सोपं नाहीये बौद्ध बनल्यानंतर फक्त बाबासाहेबांनी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा धम्म नवीन आहे आणि या धम्माचा प्रचार प्रसार करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तर जिथे बघा भिक्खू संघ सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो, तिथे उपासक उपासिका सुद्धा पुढाकार घेतात धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. अवस्था अशी होती बघा त्या काळामध्ये की ज्या बाबासाहेब आपल्या सगळ्यांना सोडून गेले, तर जशी एक आई आपल्या बाळाला जन्म देते आणि बरोबर 50व्या दिवशी ती आई मृत्यूला प्राप्त होते. विचार करा बरं, त्या बाळाची काय अवस्था होईल? ती आई मरण पावली बिचारी 50व्या दिवशी आणि ते 50 दिवसांचं बाळ आहे. त्या बाळाला दूध कोण पाजेल? कारण आई तर आता सोडून गेलेली आहे. त्या बाळाचं पालन पोषण कोण करेल? आई तर सोडून गेली. त्या बाळाला संस्कार कोण देईल? लहानाचं मोठं कोण करेल? कारण आई तर सोडून गेली. बघा, अगदी त्या आईचं छत्र हरपलेल्या त्या 50 दिवसाच्या बाळाप्रमाणे आपली अवस्था झाली होती त्या काळामध्ये. कोण करेल धम्माचा प्रचार आणि प्रसार? आता या किती आपल्याला 68 वर्ष पूर्ण झाली ना, 69 वर्ष पूर्ण झाली आपल्याला या विजयादशमीला. या मागच्या या वर्षांमध्ये हे सर्व मोठं परिवर्तन झालं. बघा, जेवढा भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे, तेवढी जबाबदारी तुम्हा सर्व उपासक उपासिकांची सुद्धा आहे. कारण अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की जर केवळ धम्म देसना ऐकून ऐकून जर एखाद्यामध्ये परिवर्तन होत असेल, तर तुम्ही समजू शकता की आपल्या धम्माची किती गरज आहे, आपल्याला धम्म आचरणाची किती आवश्यकता आहे. तर जे लोक खरंच म्हणा, जे लोक खरोखरच स्वतःला बुद्ध धम्माचा पाईक समजतात, जे लोक स्वतःला बाबासाहेबांचा पाईक समजतात ना,
केवळ समजून चालणार नाही, बनून चालणार नाही, त्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. कुछ तो करना पडेगा ना हमें. आता घरातच बसून कसा का धम्माचा प्रचार होणार आहे. त्यासाठी आपली पण काही भूमिका आपल्याला साकार करावी लागेल. आपल्याला पण काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल. तर काही 2-4 मुद्दे आहेत की आपण सर्वांनी त्या मुद्द्यांवरती प्रखरतेने फार महत्वाचं चिंतन केलं पाहिजे की मी बाबासाहेबांच्या बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी मी काय करतोय. बाबासाहेबांच्या स्वप्नातील बौद्धमय भारत, मुळात बाबासाहेबांचं स्वप्न नव्हतं. कारण स्वप्न पाहण्यासाठी झोपावं लागते आणि झोपलेला माणूस काहीच करू शकत नाही. बाबासाहेबांचा तो संकल्प होता, वज्र संकल्प होता की जर मला आणखीन अधिक आयुष्य मिळालं, काय म्हणतात बाबासाहेब, की जर मला आणखीन अधिक आयुष्य मिळालं तर सारा भारत बौद्धमय केल्याशिवाय मी राहणार नाही. हा बाबासाहेबांचा संकल्प होता. बघा, त्या संकल्पाला किती जाणतो आपण, त्या संकल्पाला किती जाणतो आपण. आज या गोष्टीची खरंच गरज आहे. बघा की ज्याप्रमाणे पूजनीय भिक्खू संघ त्यांच्या परीने धम्माच्या प्रचार प्रसाराचं काम करून सर्वोत्तम मानव सेवा करत आहेत, त्यामध्ये तुमची सुद्धा जबाबदारी आहे. उपासक उपासिकांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. तर ज्या अर्थी तुम्ही जर असं म्हणत झालं की मी बुद्ध धम्माचा पाईक आहे, मी बाबासाहेबांचा पाईक आहे, मी बाबासाहेबांचा पुत्र आहे, मी भीमाचा वाघ आहे, मी भीमाची वाघीण आहे, हे सगळं खरं आहे. हो, सगळं सगळं खरं आहे. बाबासाहेबांनी जे करायला सांगितलं ते करतो का हो आपण, याचा विचार करा बरं तुम्ही. बाबासाहेबांनी सांगितलं धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, ते राहते बाजूला, दुसरंच काम सुरू झालेलं आहे. बाबासाहेब म्हणतात बौद्धमय भारत करायचा आहे, तो बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी ते राहते बाजूला, आपण दुसरंच करतोय. बांधवांनो, एकीकडे दुसरंच काहीतरी कारण सुरू आहेत, पण आपल्याला केवळ आणि केवळ बुद्ध धम्माच्या प्रचारावरती फोकस करायचा आहे. त्यासाठी एक मुद्दा फार महत्वाचा आहे, तुम्हाला सांगतो. जर आपल्याला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही स्वीकार करायला पाहिजे, फार महत्वाची आहे. तुम्ही सर्वांनी, सर्व उपासक आणि उपासिकांनी सर्वांनी, जे जे लोक स्वतःला बाबासाहेबांचा पाईक म्हणतात, जे जे लोक स्वतःला बुद्ध धम्माचा पाईक म्हणतात ना, त्या लोकांनी एक गोष्ट स्वीकार करावी, प्रामाणिकपणे स्वीकार करावी, ती म्हणजे तुम्ही सर्वांनी बुद्ध धम्माशी नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. काय म्हटलं मी, तुम्ही सर्व म्हणजे सर्वांनीच बुद्ध धम्माशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रामाणिक. आता तुम्ही म्हणाल की एक भंतीजी म्हणतात की बुद्ध धम्माशी श्रद्धावान राहिलं पाहिजे, श्रद्धावान राहिलं पाहिजे. अरे श्रद्धावान राहिलंच पाहिजे, आवश्यकच आहे. पण आम्ही पाहतो ना समाजामध्ये कसे कसे श्रद्धावान लोक आहेत, कसे कसे श्रद्धावान लोक आहेत हे आम्ही समाजामध्ये पाहतो. वरून तर आम्हाला दिसते काय श्रद्धावान लोक आहेत. हे काय, हे लोक श्रद्धावान आहेत. भंतेजींना घरी पण बोलवतात, भोजनात सुद्धा देतात, खूप श्रद्धावान आहेत. आणि बाहेर जाऊन भाषण सुद्धा करतात, जोर जोरानं बाबासाहेबांचं नाव घेतात. लोकांना असं वाटते आंबेडकरवादी माणूस आहे हातात, अरे किती श्रद्धावान माणूस आहे. आणि मग तेच लोक आम्हाला तुमच्या नागपूरच्या पुढे गेलो आम्ही, त्या वर्धा रोडला टाकड घातला, तिथं गेलो की ते आम्हाला दिसतात त्या ठिकाणी. आम्ही म्हणतो हे काय झालं बा असं उलट. अशी कशी श्रद्धा तुमची. एकीकडे आपण स्वतःला बुद्ध धम्माचा मानतो, म्हणजे मी किती श्रद्धावान आहे. म्हणजे मी बुद्ध धम्माला मानतो, मी रोज विहारामध्ये जातो, मी रोज पूजा वंदना करतो, मी सगळं काही करतो, परंतु त्याही श्रद्धेमध्ये आम्हाला कुठेतरी कमतरता दिसते. कुठेतरी आपल्याला बुद्ध धम्माबद्दल कुठेतरी आपण कमी पडतोय असं आम्हाला दिसते. तेव्हा आम्हाला खरंच समजते की जिथे आपण म्हणतो ना की बुद्ध धम्माशी श्रद्धावान राहा, केवळ श्रद्धावानच नका राहू तर प्रामाणिक राहा. तुमची श्रद्धा सुद्धा प्रामाणिक असली पाहिजे, अशी मिक्स नसली पाहिजे. चहासारखी साखर चहापत्ती मिक्स झाली बघा, अशी नसली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात जे लोक म्हणजे श्रद्धेच्या बाबतीमध्ये थोडी इकडे पण ठेवतो, थोडीशी इकडे पण ठेवतो असतात ते काही काही लोक. मी तर बुद्ध धम्माचा आहे, बुद्ध धम्मा माझी खूप श्रद्धा आहे, पण प्रामाणिकपणा नाही ना. प्रामाणिकपणा नाही कसं, बुद्ध धम्मावर श्रद्धा आहे, मी बुद्धाचा आहे, मी बौद्ध धम्माचा आहे, मी बाबाचा पाईप आहे. परंतु नंतर आम्हाला पाहायला मिळते हळू दुसरीकडे देव धर्म चाललेला आहे, कुठे जत्रा यात्रा चालू आहे.
सगळं काही श्रद्धेमध्ये खिंडार पडत चाललेली आहे. बांधवांनो, त्या श्रद्धेला प्रामाणिकतेची जोड असली पाहिजे. एक व्यक्ती, जसं म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की नदीमध्ये या दोन बोटीवर दोन पाय ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीसारखी होते बघा. दोन बोटीवरती, दोन नावेवरती दोन पाय ठेवून जातो बघा. जर एक नाव इकडे गेली, एक नाव इकडे गेली, त्याचं काय होईल? सरळ तो पाण्यामध्ये बुडून जाईल, मरेल तो. अशी अवस्था असणारे पण लोक आम्ही समाजामध्ये पाहतो ना. आणि सगळीकडेच आहेत. आता तुमच्या नागपूरच्या अगदी हाकेच्या अंतरावर टाकड घाट, तिथेही पाहतो पागल लोकांचा भरणा झालेला आहे. हे लोक बुद्ध धर्माशी प्रामाणिक नाही आहेत, बिलकुल प्रामाणिक नाही आहेत. तिथे जाऊन ते लोक आम्ही त्यांना जेव्हा आम्ही पाहतो, तिथे जाऊन मंत्र जप सगळं करतात. तिथं गाणंही ऐकलो आम्ही. काय उद्धरली कोटी कुळे, नाही उद्धरली कोटी कुळे वित्तू, काय कोणतं बाबा तो? वित्तू तुझ्या जन्मामुळे. सांगा, असे गाणे सुरू झाले बघा. असे गाणे सुरू झाले, उद्धरली कोटी कुळे वित्तू तुझ्या जन्मामुळे. काय हा प्रकार सुरू आहे आपल्याकडे? अगदी याच नागपूरमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचं पुनर्जीवन केलं आणि हाकेच्या अंतरावरती हा सगळा प्रकार सुरू आहे. हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. आणि थांबत नसेल तर मुळात मी तुम्हाला सांगतो की या प्रकारांना आपण सपोर्ट सुद्धा करू नये. अशा प्रकारांना आपण बळी पडू नये. जर भगवान बुद्धांचं नाव घेऊन, बाबासाहेबांचं नाव घेऊन जर कोणी अशा प्रकारची अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास, मिथ्या दृष्टी जर पसरवत असेल तर लक्षात घ्या, सावधान व्हा. लगेच सावधान व्हा तुम्ही की हे खोटं आहे म्हणायचं आहे. हे खोटं आहे आणि हे सगळे प्रकार सुरू आहे. ते थोडं पुढे जाल तुम्ही अमरावतीला जर गेले ना तुम्ही, जर तुमच्या वेळी जर कोणी अमरावती भागातले असतील तर कोणता बाबा आहे तिकडे? निरंकार गुणवंत बाबा. अरे तिकडे गुणवंत बाबाचं मार्केट सुरू झालं. अमरावतीमध्ये गुणवंताचं मार्केट सुरू झालं. आणि काय लोक आपले पागल झाले, अंधश्रद्धेला बळी पडतात. हो, अंधश्रद्धेला बळी पडतात. एवढा विज्ञान सुनिष्ठ बुद्धाचा धम्म सोडून आपण अंधश्रद्धेला बळी पडतो आहोत. हे प्रकार थांबले पाहिजे. हे श्रद्धावान लोकांचं लक्षण नाहीये. आणि मुळात काय झालेलं आहे, चमत्कार को नमस्कार अशी प्रथा आहे ना आपल्याकडे. चमत्कार दिसला कुठं लगेच लोक नमस्कार करतात. लगेच लोक. एका घरात तर आम्ही गेलो, त्या घरामध्ये बसलो आम्ही, चाय वगैरे दिला, त्यांनी वंदन केलं. बुद्धाची एक मूर्ती ठेवलेली होती, बाबासाहेबांचा छोटासा फोटो होता. म्हटलं किती सुंदर सजवलेला आहे. बाजूला पाहतो भगवान बुद्धाच्या बाजूला एक छोटासा असा फोटो होता. मला वाटलं संत गाडगे बाबांचा फोटो असेल. संत गाडगे बाबा महान संत होऊन गेले, आम्हाला वाटलं संत गाडगे बाबांचा फोटो असेल. असं जवळ जाऊन पाहतो तर बुद्ध मूर्तीच्या बाजूला छोटासा वित्तू बाबाचा फोटो ठेवला बघा त्यांनी. म्हणजे हात जोडताना पण श्रद्धा कशी आहे बघा. असं हात जोडताना पण नमो तस्स भगवतो बुद्धाला. भगवान बुद्धाने भलं केलं तर केलं, नाही तर थोडं 2 डिग्री असं टन व्हायचं. वित्तू बाबा, जय हो वित्तू बाबा. बुद्धाने केलं तर केलं, नाही तर वित्तू बाबा जिंदाबाद आहेत. अरे अशी कशी श्रद्धा आपली? ही श्रद्धा नाहीये. कारण या श्रद्धेला प्रामाणिकतेची जोड नाहीये बघा. ही बिलकुल प्रामाणिकता नाहीये. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, श्रद्धावान बना. नक्कीच बनलं पाहिजे. बुद्ध धर्मावर आपली नितांत श्रद्धा असली पाहिजे. परंतु बांधवांनो, त्या श्रद्धेसोबत आपली प्रामाणिक सुद्धा तेवढीच असली पाहिजे. त्या श्रद्धेमध्ये बैमानी नको, प्रामाणिकपणा असला पाहिजे. इमाने इतबारे, बुद्ध धम्मावरती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. एवढी श्रद्धा की जिथे बाबासाहेब आंबेडकर आपले शीच झुकवतात, आपलं डोकं भगवान या बाबासाहेब ज्या ठिकाणी शरण जातात. अरे विचार करा ना, मग त्या महामानवाची पायधूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. एवढा मोठा विद्वान, 32 डिग्र्यांचा महामानव, ज्याने भारताचं संविधान लिहिलं, आजही सगळ्या जगामध्ये बाबासाहेबांच्या विद्वत्तेची वाहवा होते. असा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जुनं सगळं काही सोडून, चाली रीती रूढी परंपरा सगळं सोडून बुद्धाला शरण जातो. तर काहीतरी बाबासाहेबांनी बघितलं असेल ना हो बुद्ध धम्मामध्ये, काहीतरी बघितलं असेल ना. बघितलं असेल की नाही? मग बाबासाहेबांमध्ये तुम्ही विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःला बाबासाहेबांचा पाईक म्हणत असाल तर बाबासाहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवा. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर तुम्ही विश्वास ठेवा. जर आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्या संकल्पावर आरूढ राहत नसेल आणि बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माशी आपण प्रामाणिक राहत नसेल, तर मी तर हेच म्हणेल की आपला सारखा बैमान
बाबासाहेबांशी करू नये. हे मुळात हे वाक्य मी यासाठी बोलतो, तुम्हाला कदाचित जर वाईटही वाटत असेल, पण तुम्ही या गोष्टीचा विचार करावा की ज्या महामानवाने आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी, तो महामानव म्हणतो की बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं ही मानव सेवा आहे. तर आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे की नाही हो? या कर्तव्याला जागलं पाहिजे. तुम्ही बाबासाहेबांशी प्रामाणिक राहून बुद्ध धम्मावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. कारण बुद्ध धम्माशिवाय तरणोपाय नाही आहे. नेहमी एक वचन पुन्हा 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 तुमच्या मनाला पटवून द्या, नथी मे शरणं अय्यंग, माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाही आहे. नथी मे शरणं अय्यंग, बुद्धो मे शरणं वरंग, धम्मो मे शरणं वरंग, संघो मे शरणं वरंग, एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगल. किती सुंदर वचन आहे बघा. शरणत्य म्हणतो आपण. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 शरण स्थानांशिवाय माझं दुसरं कोणतं शरण स्थान नाही आहे. हे सत्यवचन आहे. एतेन सच्चवज्जेन, हे सत्यवचन आहे. आणि या सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याण हो. पुन्हा पुन्हा तुमच्या मनाला पटवून द्या बघा हे. आणि बुद्ध धम्मावरती श्रद्धा केवळ श्रद्धाच नसावी, त्याच्यासोबत तुमच्या प्रामाणिकतेची जोड द्या. हा महत्वाचा मुद्दा, हे महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. कोणतं? बुद्ध धम्माशी प्रामाणिक राहा. समजलं तुम्हाला? बुद्ध धम्मासोबत शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहा. सोबतच बाबासाहेबांसाठी सुद्धा प्रामाणिक राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्यांनी दिलेलं जे काही असेल त्याच्याशी प्रामाणिक राहा. त्यांनी केलेल्या कार्यावरती विश्वास ठेवा. त्यांनी जे जे कर्तृत्व केलं त्याच्यावरती विश्वास ठेवा बघा. कारण बाबासाहेब नसते तर कदाचित आपण इथे नव्हतो. म्हणतो ना आपण, खातो तो घास आणि घेतो तो श्वास, फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे. म्हणून त्या घासाला जागा, त्या श्वासाला जागा बघा तुम्ही. बुद्ध धम्माशी आणि बाबासाहेबांशी प्रामाणिक राहा. आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही स्वीकार करायला पाहिजे. तुम्ही सर्वांनी स्वतःला शीलवान बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फार महत्वाचं आहे बघा. ही आपल्या समाजाची ओळख आहे. जे जे लोक स्वतःला बुद्ध धम्माचा समजतात त्या लोकांनी स्वतःला शीलवान बनवण्याचा प्रयत्न करावा. कारण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शीलवान होते. आणि बाबासाहेबांचा हाच आदर्श आहे की बुद्ध धम्मातलं सर्वात मोठं शील हे आपण स्वतः ग्रहण करून स्वतःला शीलवान बनवावं. जे लोक हिंसा करतात त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मैत्रीचा मार्ग स्वीकार करावा. असे लोक आहेत ना आता. धम्म प्रचार म्हणजे धम्मदेश ऐकून ऐकून असे अनेक लोक भेटले आम्हाला की जे लोक शीलवान झाले, सदाचारी झाले, गुणवान झाले. तुमच्यामध्ये अशी काही लोक आहेत. व आम्ही तर असंही बघितलं की जसं तुम्ही पंचशील ग्रहण करता, बरोबर आहे, हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, सोबत सोबत ते लोक अष्टशील उपोष व्रताचंही पालन करतात बघा. आता असे हळूहळू उपोषधारी उपासक आणि उपासिका तयार होत आहेत. तुमच्यामध्येही पंचशील ग्रहण करण्यासोबत सोबत अष्टशील उपोष धारण करणारे उपासक तयार झाले पाहिजे. अष्टशील धारण करणारे उपासिका तयार झाल्या पाहिजे. आम्ही दर वर्षावासामध्ये ऑनलाईन शिबिर राबवत असतो. ऑनलाईन शिबिर ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असतील तर त्यांनी सुद्धा बघा दर वर्षापासून 3 महिन्यांपर्यंत करुणानंद भंतेजी, धम्मबोधी भंतेजी आम्ही ऑनलाईन पद्धतीने शिबिर राबवतो. तुम्ही ते शिबिर जॉईन करायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी भिक्खू संघाकडून उपोष शिबिर राबवले जातात त्या शिबिरामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तुम्ही सर्वांनी स्वतःला शीलवान बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच आपल्या बुद्ध धम्माची ओळख आहे. तर हाही सुद्धा तेवढाच मुद्दा महत्वाचा आहे. आणखीन एक मुद्दा सर्वाधिक महत्वाचा आहे की धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता सर्वोत्तम त्याग करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. सर्वोत्तम त्याग करण्याची, सर्वोत्तम त्याग म्हणजे काय? म्हणजे त्यागाची परिसीमा. म्हणजे बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी मला जो त्याग करता येईल तो त्याग आपण या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. इथे बघा आता तुम्ही तुमच्या जीवनातील आजच्या दिवसाचा मूल्यवान वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात ना, हा तुमचा त्याग आहे. तुम्ही इथे कशासाठी आलेत? मला तरी वाटते जेवण करणं हा काही मूळ मुद्दा नाहीये. ते जेवण तर आहेच तुम्हाला संध्याकाळी, त्याच्यात डाऊट्स नाही आहे, पण तो मूळ मुद्दा नाहीये.
इथे भिक्खू संघ आपल्याला धम्मदेशना करणार आहे. ते धम्म आपल्याला श्रवण करायचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनाच्या वेळेचा त्याग केला, परिवाराचा त्याग केला, घराचा त्याग केला, तुम्ही इथे आले की नाही? जर तुम्ही म्हटले असते मला काहीच करायचं नाही, मी घर सोडत नाही, माझा वेळ देत नाही, तुम्ही जर त्यागच करणार नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यागाच्या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्यागी बनवतात, तुम्हाला धम्मवान बनवतात बघा. आणि जेव्हा बाबासाहेबांचं वचन आपल्याला आठवते ना, कोणतं, की प्रत्येक व्यक्तीने धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दान दिला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर त्याचा 20वा हिस्सा म्हणजे फक्त 5 रुपये तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे बघा. म्हणजे केवळ भिक्खू संघ धम्माचं काम करत आहे म्हणून आपण शांत बसायचं असं होऊ नये. कारण आम्ही जे आहोत ना, धम्माचा प्रचार करणारे भिक्खू संघ, हा सुद्धा केवळ आणि केवळ तुमच्या दानाच्या बलावर धम्माचं काम करतो. तुम्ही भोजन दान देता, भोजन दानामुळे बल प्राप्त होते, धम्माचं काम होते. तुम्ही हे आमच्यामध्ये चिवर पाहता, हे चिवर दान देता, चिवर धारण करून सगळं शरीर व्यवस्थित झाकून चिवर परिधान करून शिरमुंडन करून आम्ही धम्माचं काम करत भिक्खू संघ आहे. तुम्ही औषधीचं दान देता, तुम्ही राहण्यासाठी निवासाचं विहाराचं दान देता, हे दान पुण्य जे आहे बांधवांनो, बुद्ध काळापासून तर आज तागायत तुमच्यासारख्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी जे दान दिलं, त्याच दानाच्या बलावर बघा आतापर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम होत आहे. आणि आजही ही तुमची जबाबदारी आहे, ही तुमची जबाबदारी आहे उपासक आणि उपासिकांची, की बाबासाहेबांचं वचन आहे की धम्म कार्यासाठी आपण आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दान दिला पाहिजे. 20वा हिस्सा दान करा. कशासाठी? धम्माचं काम फक्त भिक्खू संघाचंच आहे का? तुमची जबाबदारी नाही का? ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. मग जो भिक्खू संघ घर दार सोडून गृहत्यागी जीवन जगतो, शिरोमुंडन करतो, अंगावरती काशा वस्त्र परिधान करून 24 तास दिवस रात्र केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या बौद्धमय भारताला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपलं जीवन व्यतीत करत आहे, अशा भिक्खू संघाला बल देण्याचं काम कुणाचं? उपासक उपासिकांचं आहे. अशा भिक्खू संघाला चिवराचं दान देण्याचं काम कुणाचं? उपासक उपासिकांचं आहे. अशा भिक्खू संघाला भोजन दान देण्याचं काम कुणाचं? उपासक उपासिकांचं आहे बघा. मग ज्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की जो भिक्खू संघ तळमळीने धम्माचं काम करतोय बघा, त्या भिक्खू संघाला आपण सर्वतोपरी मदत केली पाहिजे. नेहमी नेहमी सांगतो, हे एक वचन नेहमी लक्षात ठेवा की बुद्ध हे आपले दुःखमुक्तीचे मार्गदाता आहेत. धम्म हा आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि पूजनीय भिक्खू संघ हा आपला कल्याण मित्र आहे बघा. दुसरा तुमचा कल्याण मित्र होऊ शकत नाही. भिक्खू संघ तुमचा कल्याण मित्र आहे. तुमचं मंगल व्हावं, तुमचं कल्याण व्हावं याकरिता बघा भिक्खू संघ तळमळी धम्माचं काम करत आहेत. औरंगाबाद मध्ये आम्ही राहत आहोत. पूजनीय भिक्खू संघ जे आमच्या सोबत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये असेल, औरंगाबाद मध्ये असेल, भिक्खू संघाकडून आता मोठमोठ्या मॉनेस्ट्रीज तयार होत आहेत. मॉनेस्ट्रीज म्हणजे भिक्खू संघाचे ट्रेनिंग सेंटर सुरू होत आहेत. औरंगाबाद मध्ये काही दिवसांपूर्वी, आता 1-2 दिवसांपूर्वी आमचे पूजनीय भदंत करुणानंदजी महाथेरो यांनी एक मोठं उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न केला. औरंगाबादच्याच बाजूला साजापूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांनी महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री सुरू केली. कशासाठी केली सुरू? भिक्खू हे ट्रेनिंग, भिक्खूंना धम्म प्रचाराचं धम्माचं ट्रेनिंग मिळावं, एक कुलपुत्र तयार व्हावा, श्रमण तयार व्हावा, धम्माचं काम जोमाने व्हावं, याकरता भिक्खू लोक पुढाकार घेत आहेत. आताच त्यांनी द ग्रेट हॅपीनेस टावर त्याचं भूमिपूजन केलं. लवकरच वर्षभरामध्ये ते सुद्धा सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा धम्माचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे बघा. आमचे पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो जळगाव शहरामध्ये 16.5 एकर जागा त्यांनी विकत घेतलेली आहे. किती? 16.5 एकर. आता विचार करा, 16.5 एकरची किंमत किती असेल? 1 करोड रुपये किमतीची जी जागा आहे. आम्ही भंतेजींना म्हटलं, धम्मबोधी भंतेजींना म्हटलं, तुम्ही जरा तोंडापेक्षा मोठा घास घेतला हो. 1 करोड म्हणजे कमी नाही ना? खरंच 1 करोड काय कमी नाहीये. भंतेजींनी काय म्हणावं आम्हाला? म्हणजे बघा भंतेजी, तुमच्यावरचा विश्वास बघा, समाज आपला जिवंत आहे म्हणे.
समाजाच्या भरोश्यावर आपण हे काम करू शकतो म्हणे. आणि आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांच्या उपकारामुळं आज कोणीच गरीब राहिलेलं नाहीये, कोणीच गरीब नाही आहे. आपल्या समाजाकडून हा पैसा सुद्धा उभा होईल, ती जागा सुद्धा आपली होईल, तिथे ट्रेनिंग सेंटर सुद्धा निर्माण होईल आणि भविष्यामध्ये असे वेल ट्रेन असे श्रमण, वेल ट्रेन असे भिक्षू आपण तयार करू आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील बौद्धमय भारतासाठी हा त्याग आपण करू. काही जरी झालं, धम्म प्रचार करत राहायचं शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणजे जगायचं तरी बाबासाहेबांच्यासाठी आणि मरायचं तरी बाबासाहेबांसाठी. हा संकल्प बघा भिक्खू संघाने केलेला आहे आणि जोमाने धम्माचं काम सुरू आहे. आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे, हीच अपेक्षा आहे. जेव्हा हे ट्रेनिंग सेंटर सुरू होतील तर तुमचे मुलं दान करा. आम्ही घेऊन जाणार नाही तुमचे मुलं. म्हणजे जे लोक आम्हाला म्हणतात ना, काही काही शहाणे लोक असतात, 1.5 शहाणे, शहाणपंत असते, दीड शहाण कुठे माहित नाही, आम्हाला म्हणतात म्हणते जी आता भिक्षू लोकांची संख्या वाढली पाहिजे, बरं भिक्षू लोक वाढले. अरे संख्या कुठून वाढेल हो? हे भिक्षू लोक कुठून येतील? का आम्ही काय आकाशातून पडलो का? कोणतं झाड असं हलवलं आणि पट पडले सगळे भंतीजी? भंतीजी येतील कुठून? कुठून येतील भंतीची संख्या वाढेल कशी? म्हणजे संसारिक लोक जे लग्न वगैरे कार्य करतात तसं काम तर आम्ही करू शकत नाही. बुद्धाचा आदेश आहे, भिक्षूंची संख्या वाढेल कधी? अरे आमचे पण मायबाप तुमच्यामध्ये बसलेले आहेत, तुम्ही आमचे मायबाप आहात ना, आम्हाला खाऊ पिऊ घालणं तुम्ही आमचे मायबाप आहात. मग भिक्षूंची संख्या जर वाढवायची असेल तर मग आम्हाला कुलपुत्र कोण दान देणार? तुम्हीच तर दान देणार हो. एवढा मोठा सम्राट अशोक राजा होता आणि फक्त एकमेव पुत्र होता, तो महेंद्र, तोही भिक्षू झाला, श्रीलंकेमध्ये गेला, तिथे जाणे जाऊन धम्माचा प्रसार केला. हा श्रीलंका देश बौद्धमय झालेला आहे बघा. म्हणून आमचे नेहमी तुम्हाला आव्हान असेल, सूचना असेल आणि विनंती पण असेल, जर तुम्हाला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, 4 मुलं असतील, त्याच्यापेक्षा जास्तही असतील, एक मुलगा डॉक्टर बनवा, एक मुलगा इंजिनियर बनवा, एक मुलगा आमदार, खासदार, प्रधानमंत्री बनवू द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, प्रधानमंत्री बनवू द्या, पण एक मुलगा जर भिक्खू संघाला दान करा हो, एक मुलगा दान करा. तुम्ही जर दान कराल तर आमच्या ज्या ट्रेनिंग सेंटर्स आहेत किंवा इथे पण नागपूरमध्ये पण मोठे मोठे ट्रेनिंग सेंटर सुरू होत आहेत, त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते येतील, शिरोमुंडन करतील, चिवर धारण करून वर्षभर, 2 वर्ष, 5 वर्ष ट्रेनिंग घेतील. एक वेल ट्रेन भिक्षू तुमच्यामधून तयार होईल आणि तुमच्यामध्ये येऊन तो धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करेल बघा. असं जर केलं तर नक्कीच बाबासाहेबांच्या संकल्पनेतील, नॉट स्वप्नातील, संकल्पनेतील, वज्र संकल्पातील बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी नक्कीच आपला त्याग कामी येणार आहे, आपलं दान कामी येणार आहे. म्हणून धम्मदायक तर बना, परंतु सोबत धम्माचे दायाद. समजते ना? धम्माचा दायक पुत्र दान देणारे धम्माचे दायक सुद्धा बनण्याचा प्रयत्न करा. मी आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे धोंगडे परिवार, मिलिंदजी धोंगडे, अनिकेतजी तांबे आणि आपण संपूर्ण गावकरी, उपासक, उपासिका, आपल्या सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून वेळेअभावी अधिक न बोलता या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.